त्यानंतरही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आलेत, तर यावरून आता वादही निर्माण झालाय। 36,000 कोटींच्या या कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात सुमारे 17 लाख शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याचं समोर आलंय। कारण 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने थकीत कर्ज माफ केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार नाही आणि अशा शेतकऱ्यांची संख्या 13 लाखांच्या आसपास आहे। या शेतकऱ्यांचं कर्ज जरी 2 लाखांपेक्षा कमी असलं तरी त्यांना केवळ 50,000ंचाच लाभ मिळणार आहे आणि त्यांना कर्जाची उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे। 2 लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम बँकेत जमा केल्याशिवाय ती कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये। तर यामुळे विरोधकांनी या अटींना जोरदार विरोध केलाय आणि सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे। तर यात कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी मिळणार आहे त्यावर एक नजर टाकूया। यापूर्वी कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत संपूर्ण कर्ज माफ होणार आहे। 2019 ला कर्जमाफी मिळालेल्यांचं केवळ 50,000ंचं कर्ज माफ होईल, उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे। तर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना 2 लाखांवरील संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही। नियमित अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000ंचं अनुदानही मिळणार आहे। तर यावर शेतकरी नेते अजित नवले नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। शेतकरी कर्जमाफीसाठी जो शासन आदेश सरकारने काढलाय त्याच्यामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ही कर्जमाफी आजपर्यंत झालेल्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली आणि सर्वात कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे। निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा चुना लावायचा, अशा प्रकारचं काम ह्या शासनादेशाने झालेलं आहे। ही अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे। तुम्ही संदर्भात 5 तारीख दिली होती, आज 5 तारीख आहे, कधीपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आहे? 5 तारीख आम्ही दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे की विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आपली पुरवणी मागणीला बजेटला आपण ज्या काय मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्यांच्या इथवर मंजुरी झाल्यानंतर राज्यपाल महोदयांची लवकरात लवकर सही होईल आणि लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या थेट बँकेमध्ये जमा होईल। आता सध्या तुमच्याकडून जो शेतकरी इन्कम टॅक्स भरतो त्याची माहिती घ्यायचं काम चालू आहे, काल 100% माहिती घेतली पाहिजे, त्याची पडताळणी केली पाहिजे। विनाकारण शेवटी हा लाभ, ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, हा सरकार त्यातनं घेतोय। ठीक आहे, 4-2 दिवस उशीर झाला तरी काय उशीर होतोय हे आम्ही मान्य करतो, परंतु सगळी माहिती घेऊनच या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली, त्यातनं कुठं चुकबुल होऊ नये हीच करत आम्ही सरकार म्हणून आम्ही त्यांची काळजी घेतोय। पण राज्यातील शेतकऱ्यांनी खरंच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार या सर्वांचे आभार ह्यासाठी मानले पाहिजे। या अडचणीच्या काळामध्ये खरं तर काही कुठली समोर निवडणूक नाहीये, कुठली समोर निवडणूक नसताना सुद्धा, कुठलाही राजकीय मनामध्ये कुठलंही नसताना सुद्धा त्या अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला एक मदत करण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्याने घेतलेला आहे। निश्चित या सर्वांचं एक कृषी मंत्री म्हणून, एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून यांचे आभार मानतोय। ही गोष्ट खरी आहे की थोड्या जो आम्ही 30 जून ही तारीख दिली होती त्याला मागे पुढं आपल्याला माहिती आहे की काय अडचणी असतात, तांत्रिक हे असतात, ते लवकरच दूर करून येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये लवकरात लवकर ही रक्कम माझ्या शेतकऱ्यांच्या खाती वर्ग केली जाईल। कोणत्या अटी कमी केल्या जाणार, काय अटी वगैरे कमी अजून या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो। आता जे आमच्याकडे आता पहिले जे निकष आहेत त्या निकषामध्ये पात्र आहेत त्यांना आपण त्या अटी त्यांना ते कर्जमाफी देतोय आणि आपण जे म्हटलं त्याप्रमाणे यामध्ये काय दुरुस्त करणं गरजेचं आहे। आपल्याला माहिती आहे उपसमिती आम्ही तयार निर्माण केलेली आहे। शेतकऱ्यांच्या काय सूचना आहे, कुठली अट घातली पाहिजे, शेतकरी प्रतिनिधी जे शेतकरी संघटनेचे काय त्यांचे काय मागणी आहेत त्या बाबतीमध्ये अजून पुढे भविष्यामध्ये दुरुस्त त्यांच्या सूचनेचा आदर करून त्यामध्ये दुरुस्त करून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्या। मान्सूनची काय परिस्थिती आहे, मान्सून दाखल झाला किती वेळ लागणार आहे, युरियाचा मुबलक साठा वगैरे सगळं आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की हवामान विभागाच्या अंदाजानुसार साधारणतः 24 तारखेनंतर मान्सून सगळीकडे राज्यामध्ये सक्रिय होईल असा
हवामान विभागाचा अंदाज आहे. आणि तरी सुद्धा मी या राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की आपल्या शेतातील ओल तपासून निश्चित प्रकारे आपण सर्वांनी पेरणी करावी. आणि हवामान विभागाचा अंदाज आहे की पाऊस चांगला या पहिल्या 8-10 दिवसामध्ये पडेल. पण तरी सुद्धा आपण शेतकऱ्यांनी पेरणीच्या बाबतीमध्ये सर्वांनी काळजी निश्चित प्रकारे घ्यावी. खताच्या बाबतीमध्ये आज तरी आपल्याकडं साठा हा आपला व्यवस्थित आहे. आणि आता जे पूर्वी आपल्याला माहिती आहे की जो केंद्राने आपल्याला आवंटन राज्यासाठी मंजूर केलेलं आहे, आपल्याला त्याप्रमाणे ते आवंटन आपल्याला जे मंजुरी प्रमाण मिळावं यासाठी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आम्ही केंद्राशी आदरणीय शिवराज सिंह चौहान साहेब, आदरणीय नड्डा साहेबांशी बोलतोय. आणि जे आपलं राज्याचं आवंटन खताच्या बाबतीमध्ये जे मंजूर आहे ते आपल्याला निश्चित प्रकारे मिळावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि ते निश्चित प्रकारे आवंटन आपल्याला सगळ्याला मिळेल. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनीताराव पवार आणि या सर्वांनी आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं नाव हे निश्चित प्रकारे घेतलं गेलं पाहिजे. त्यावेळेस कर्जमाफीचा ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस दादा हे आपल्यामध्ये होते आणि हा निर्णय घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. आणि 30 जून ही तारीख आपल्याला दिलेली आहे. आणि साधारणतः राज्यामध्ये आता प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा, ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफी त्याचा फायदा ह्या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना होईल. साधारणतः पैशाचा जर आकडा घेतात साधारणतः 36,000 कोटी आणि 36,585 कोटी एवढी रक्कम ही आपल्या सगळ्यांना लागणार आहे. आणि निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये अनेक आमच्या सदस्य आमदार महोदयांच्या काय सूचना आहेत, शेतकऱ्यांच्या सूचना आहेत, शेतकरी प्रतिनिधी सूचना आहेत. यामध्ये थोडं काय बदल करणं गरजेचं की जेणेकरून शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अधिक त्यामध्ये शेतकऱ्यांची भर होईल. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री या सर्वांना घेऊन बसतील आणि निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री घेतील. परंतु आजच्या हिशोबाने साधारणतः 56 लाख शेतकरी आणि 36,585 कोटी एवढी रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांना मिळेल. कर्जमाफी तर मला वाटतं सगळ्याला मिळालेले. मला वाटतं प्रोत्साहन अनुदान थोडं पाठीमागं राहिलं होतं, ते निश्चित प्रकारे आपणही ते देण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी दिलेला आहे. आणि जे अजून काय मला म्हणजे राहिलेला आकडा असेल त्या बाबतीमध्ये देण्याचा निश्चित प्रकारे. पण पूर्वी हे प्रोत्साहन 2019ला पूर्वीची कर्जमाफी ही 2019ला झाली होती आणि त्यामधली रक्कम माझ्या माहितीप्रमाणे प्रोत्साहन अनुदान तिथे राहिलं होतं. ते निश्चित प्रकारे शेतकऱ्याला कोणाची काय अडचण असेल तर ते मिळावं यासाठी आमचा कृषी विभाग निश्चित प्रकारे सहकार्य करेल. मी तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे सांगतो, मी राज्यांच्या मुख्यमंत्र्याचं माझ्या सर्व राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं या तिघांचंही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. खरं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी योजना आहे कदाचित राज्यामध्ये यापूर्वी 2007, 17, 19 आणि ही 4थी कर्जमाफी आहे. या 4 कर्जमाफीचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना सर्वात जास्त कर्जमाफीचा लाभ ह्या वर्षीच्या जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्यातनं ह्या वर्षी माझ्या शेतकऱ्यांना हा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. आणि अजूनही त्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे. त्यामधनं शेतकरी प्रतिनिधी संघटनेच्या लोकप्रतिनिधी काय सूचना आहेत त्या बाबतीत मुख्यमंत्री स्वतः त्या सर्वांशी बैठक घेऊन त्या बाबतीमध्ये निर्णय घेणार आहेत. खरं तर खूप मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. शेतकरी समाधानी नाही हे 100% मीही मान्य करतो. शेवटी समाधान सगळ्यांना एखाद्या गोष्टी मिळत नाही, पण त्यातनं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मी ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, मी सहज एका जिल्ह्याचा पेक्षा एका जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी अंदाज घेतला तर एका जिल्हा मध्यवर्ती बँकेला साधारणतः 2100 कोटी रुपये हे माझ्या शेतकऱ्यांना त्या 2100 कोटी हे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हे मिळणार आहे. आणि निश्चित प्रकारे आज सोसायटीच्या लेवलला एक जोरात काम हे चालू आहे. ज्या तालुक्यामधनं मी इंदापूरमधनं आज तिथं लोकप्रतिनिधी मी तिथं आमदार म्हणून निवडून येतो त्या तालुक्यातल्या माझ्या सचिव महोदयांचं तिथल्या बँक अधिकाऱ्यांचं मी खरंच आज कौतुक करतो
आता तुम्ही माहिती सगळ्या राज्यामध्ये सर्वप्रथम इंदापूरच्या विकास सोसायट्यांनी ही माहिती 2 लाखाच्या आतली जे 2 लाख शेतकरी साधारणतः 18,500 शेतकऱ्यांची माहिती ही त्याची ती केली त्याची पूर्ण केली त्याची हे पूर्ण केले तर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना खूप चांगली घोषणा खूप चांगली योजना या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेतली त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. बंडीजी,